गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्सवर विजय आणि हार्दिक पांड्या साई किशोर यांच्यातील चकमक. IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून या हंगामातील पहिला विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली, परंतु फलंदाजीत त्याला संघर्ष करावा लागला. साई किशोरच्या गोलंदाजीसमोर हार्दिक पांड्याला अडचणी येत होत्या आणि दोघांमध्ये काहीशी चकमकही झाली. साई किशोरने गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याकडे रोखून पाहिले, ज्यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. साई किशोरचे स्पष्टीकरण. सामन्यानंतर साई किशोर म्हणाला की हार्दिक त्याचा चांगला मित्र आहे आणि मैदानावरील स्पर्धा वैयक्तिक न घेता खेळाडू वृत्तीने घ्यावी. त्याने सांगितले की मैदानात कुणीही प्रतिस्पर्धी असतो, पण आम्ही या गोष्टी वैयक्तिक घेत नाही. आम्ही चांगले प्रतिस्पर्धी आहोत आणि माझ्या मते सामना असा असायलाच हवा. सामन्यादरम्यान तणाव निर्माण झाला असला तरी सामना संपल्यानंतर हार्दिक आणि किशोरने एकमेकांना मिठी मारली आणि हार्दिकने किशोरला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये जाण्यापूर्वी साई किशोर त्याच्या नेतृत्वाखाली खेळला होता, त्यामुळे दोघांमध्ये चांगली ओळख आहे. साई किशोरची गोलंदाजी. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने मधल्या षटकांमध्ये साई किशोरला गोलंदाजीसाठी आणले. साई किशोरने सांगितले की खेळपट्टीवरून फारशी मदत मिळत नसल्यामुळे त्याने बचावात्मक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचे मुख्य लक्ष धावा रोखणे होते आणि त्याने ते यशस्वीपणे केले. साई किशोरने मुंबई इंडियन्सचा इम्पॅक्ट प्लेअर रॉबिन मिन्सचा बळी घेतला. त्याच्या 4 षटकांत 37 धावा गेल्या, ज्यापैकी काही धावा त्याने लाईन आणि लेंथ चुकवल्यामुळे गेल्या.